एकूण आंब्याच्या 2/3 आंबे सोमवारी व 1/5 आंबे मंगळवारी खाल्ले तरी सुद्धा 10 आंबे शिल्लक राहिले सर. तर एकूण आंबे किती होते असा प्रश्न आहे. लक्ष द्या. इथं लिहा सोमवार, इथं लिहा मंगळवार. ओके. आता सोमवारी खाल्लेल्या आंब्याची संख्या आहे 2/3. ओके. मंगळवारी खाल्लेले आंबे आहेत 1/5. यांची बेरीज करा. ओके. अर्थात अपूर्णांकाची बेरीज म्हणजे आपल्याला सोमवार आणि मंगळवारी खाल्लेले एकूण आंबे कळतील. बेरीज करायची म्हणजे छेद समान 2/3 अधिक 1/5. इथं 3 इथं 5 छेद आहे. हा छेद समान करणे म्हणजे काय? या छेदाने या अंशाला गुणा 10 उत्तर, या छेदाने या अंशाला गुणा 3 उत्तर आणि छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे 15 हे उत्तर. अंशातील ही बेरीज 13 सर, छेदस्थानी 15. लेकरांनो, आंब्याचे एकूण भाग किती आहेत? 15. त्यापैकी 13 भाग सोमवार आणि मंगळवार हे खाल्लेले आंबे आहेत. 13 भाग सोमवार आणि मंगळवारी. आता बारीक लक्ष द्या. या एकूण भागातून हे खाल्लेले भाग है ना, कधी खाल्ले? सोमवार आणि मंगळवार. वजा करा. मग आता 15 वजा 13 बराबर 2 भाग उरलेत है ना. 15 भागातून 13 भाग आंबे सोमवार आणि मंगळवारी खाल्ले. भाग किती उरले? 15 वजा 13, 2 भाग उरलेत सर. मग उरलेले 2 भाग म्हणजेच हे उरलेले आंबे. बघा आता कसं करायचं. इथे लिहा भाग, इथे लिहा आंबे. याचा अर्थ उरलेले 2 भाग म्हणजे हे उरलेले 10 आंबे. तर आंब्याचे एकूण भाग आहेत लेकरांनो 15. तर 15 भाग म्हणजे किती आंबे सर? इथे लिहायचे भागाच्या ठिकाणी 15. किती? प्रश्न करा. त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. 15चा 10 सोबत, 2चा प्रश्न सोबत. हा भाग गेला 5 न, 15 गुणिला 5 हा गुणाकार. 75 आंबे हे काय असणार? एकूण आंबे. ओके. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं. ओके.